नमस्कार. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण वेव्हफ्रंट, वेव्ह नॉर्मल आणि टाइप्स ऑफ वेव्हफ्रंट याच्याबद्दल माहिती घेतली आहे. तर आता आपण पाहणार आहोत हायजेन्स प्रिन्सिपल. त्या प्रिन्सिपलचा वापर करून आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन याचं एक्सप्रेशन आहे आपल्याला सिलेबसमध्ये तेही प्रूव्ह करणार आहोत. त्याच्यासाठी हे प्रिन्सिपल खूप महत्त्वाचे आहेत. तर आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे, जर एखादा लाईट सोर्स जर असेल तो जर एनर्जी इमिट जर करत असेल इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स, लिनियर सोर्स असेल, आपल्याला सिलेंड्रिकल वेव्हफ्रंट भेटतो. परंतु पॉइंट सोर्स फायनाइट बाउंड्रीवर जर घेतला आपण तर आपल्याला स्पेरिकल, आणि तोच पॉइंट सोर्स आपल्याला इनफायनाइट बाउंड्रीवर जर कन्सिडर केला तर आपल्याला प्लेन वेव्हफ्रंट देतोय. आपण आपल्या रनिंग लेक्चर्स मध्ये पाहिलेलं आहे. तर हे जे पॉइंट्स आहेत या पॉइंट्सवर आपण कन्स्ट्रक्शन पण पाहिलेलं आहे की स्पेरिकल वेव्हफ्रंट आणि प्लेन वेव्हफ्रंट कशा पद्धतीने आपल्याला पाहायला भेटतात. मी एक रफ डायग्राम काढलेली. तर आपल्याला जो पहिला एनवलप दिसते दॅट इज प्रायमरी वेव्हफ्रंट PQ. आपण हायजेन्स प्रिन्सिपलचा विचार करून हे बिट्स कव्हर करणार आहोत. तर आपलं पहिलं जे प्रिन्सिपल आहे ते काय सांगते बघा. एव्हरी पॉइंट ऑन द वेव्हफ्रंट बिहेव्स ॲज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट विच इमिट्स सेकंडरी वेव्हज इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. मी स्टेटमेंट लिहितो. एव्हरी पॉइंट ऑन द वेव्हफ्रंट behaves as secondary source of light which emits secondary waves in all possible directions. आता ऑल पॉसिबल डायरेक्शन्स म्हणजे की आपल्याला माहिती आहे या पॉइंट पासून आपण ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये स्पेअर्स ड्रॉ करणार सगळ्या दिशेने. म्हणजे सरफेस प्लेन जरी असला तरी त्याच्यावरचे जे पॉइंट्स आहेत ते जे की वेव्हफ्रंट आहेत त्या वेव्हफ्रंटवरचा जो प्रत्येक पॉइंट आहे, सपोज ABCD नाव देऊ आपण याला, इथेही असेल ABC, इथेही असेल. एव्हरी पॉइंट ऑन द प्रायमरी वेव्हफ्रंट दॅट इज ABC or ABCD, these are the primary wavefronts, behaves as a secondary source of light, which means these points are again a source of light which is secondary source which emits energy, that is secondary waves in all possible directions. So considering ABCD as the centers and distance covered, that is D is equals to CT because C is the speed of light and distance upon time, so distance D is equals to CT. Considering CT as the distance which is the radius and ABC or ABCD are the centers, draw spheres draw करून घेतले. आपला जो पहिला पॉइंट सांगतो आपल्याला तो पॉइंट कन्सिडर करून आपण ते ड्रॉ केलेला आहे. एव्हरी पॉइंट ऑन द वेव्हफ्रंट बिहेव्स एज सेकंडरी सोर्स ऑफ लाईट विच इमिट्स सेकंडरी वेव्हज इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. दिसते आपल्याला. द सेकंड पॉइंट इज these secondary wavelets are more effective in forward direction only. याचे आपण नेक्स्ट वेव्स ज्या ड्रॉ करतोय सेकंडरी म्हणजे प्रायमरी सोर्सवरचे जे पॉइंट्स आहेत जे की सेकंडरी सोर्स म्हणून काम करत आहेत, यांनी जी एनर्जी इमिट केली ती फॉरवर्ड पाथ मध्ये, किंवा ही जी एनर्जी आहे ही आपण पाहिली तर ही आहे मेकॅनिकल वेव्ह दॅट इज ट्रान्सवर्स वेव्ह. अँड ट्रान्सवर्स वेव्ह प्रोपॅगेट्स एनर्जी अँड दीज पार्टिकल्स आर परपेंडिक्युलर टू द पाथ ऑफ प्रोपॅगेशन विच इज फॉरवर्डिंग. ती ऊर्जा पुढे पुढे सरकत आहे. त्याच्यामुळे मागच्या बाजूने जे आपण म्हणजे ड्रॉ केलेली डायग्राम आहे ही इफेक्टिव्ह राहते विच इज इन द शेडेड रिजन और डार्क रिजन. आपण दिव्याखाली अंधार जसं समजतो तसं पार्टिकल एकदा पुढे सरकले की एनर्जी मागची आपण
कन्सिडर करत नाही, इनसिग्निफिकंट आपल्यासाठी. सो इट इज मोर इफेक्टिव्ह इन द फॉरवर्ड पाथ ओनली. त्याच्यामुळे आपण हे जे बॅकवर्ड डायरेक्शन्स आहेत ते याला डॉटेड करून घेऊ सगळ्यांना. सेकंड पॉइंट, these secondary wavelets, wavelets म्हणजे तरंग जे उठणार आहेत पुढचे, दॅट इज वेव्हज. ए बी सी या पॉइंट पासून निघालेल्या ज्या वेव्हज आहेत आर मोर इफेक्टिव्ह, त्या इफेक्टिव्ह आहेत कुठं, इन द फॉरवर्ड डायरेक्शन ओनली. अँड द थर्ड वन इज, आता आपण हे जे स्पियर्स दिसतात आपल्याला सगळ्या ठिकाणी, प्लेन वेव्हफ्रंट भेटो अथवा स्पेरिकल वेव्हफ्रंट भेटो, आपल्याला एबीसी या पॉइंट पासून ऑल पॉसिबल डायरेक्शन्स कन्सिडर केल्यामुळे स्पियर्सच पाहायला भेटतात. तर या नेक्स्ट पॉइंटला आपण पुन्हा नाव देऊ. सपोज दिस इज ए डॅश, बी डॅश, सी डॅश, और ए डॅश, बी डॅश, सी डॅश अँड डी डॅश. या पॉइंट्सला जर आपण कॉमन टँजेन्शियल सरफेस जर ड्रॉ केला, या ठिकाणी मला पोझिशन ऑफ न्यू वेव्हफ्रंट, जो की मी सेकंडरी वेव्हलेट्सला ड्रॉ केलेला आहे, दॅट इज सेकंडरी वेव्हफ्रंटला ड्रॉ केलेला आहे, दॅट इज द न्यू पोझिशन ऑफ वेव्हफ्रंट, दॅट इज द रिझल्टंट. द थर्ड वन इज द रिझल्टंट वेव्हफ्रंट at any instant is the common tangential surface drawn to secondary वेव्हफ्रंट. त्या सेकंडरी वेव्हफ्रंटला ड्रॉ केलेली कॉमन टँजेन्शियल लाईन असते. जशी इथे ड्रॉ केली तशी आपण इथे ड्रॉ करू. सपोज दिस इज P डॅश Q डॅश, P डॅश Q डॅश. आपण बॅक साइडला इथे पण ड्रॉ करू शकतो P डबल डॅश Q डबल डॅश, पण हे एक्झिस्टच होत नाही कारण इफेक्टिव्ह राहत नाही, त्याच्यामुळे एक्झिस्ट होत नाही. तर या तीन प्रिन्सिपल्सचा विचार करून आपण कन्स्ट्रक्शन ऑफ स्पेरिकल वेव्हफ्रंट आणि कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्हफ्रंट याचा अभ्यास करतो. हे मी तुम्हाला रेग्युलर लेक्चरमध्ये ऑलरेडी शिकवलेलं आहे. मी फक्त तुम्हाला या प्रिन्सिपलवरून हे कसं ड्रॉ करतात हे आणखी एकदा समजून सांगितलेलं आहे. होप सो तुम्हाला हे कळालेलं असेल. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आरडीज फिजिक्स क्लासेस हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हायजेन्स प्रिन्सिपलचा वापर करून लॉज ऑफ रिफ्लेक्शन हे कशा पद्धतीने प्रूफ केले जाऊ शकतात त्याच्याबद्दलचं एक्सप्रेशन पाहणार आहोत, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर आपल्याला व्हिडिओ आवडला तर आपण चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.